हाय नमस्कार, कशा आहात मंडळी? मी पण चांगली आहे, तुम्ही पण चांगले असाल मी आशा करते. चला तर मग आज आपण बनवणार आहे पुरणपोळी. पुरणपोळीचा बेत आहे आमच्याकडे. तर मी गावाकडच्या पद्धतीनं पुरणपोळी बनवणार आहे. पुरणपोळीसाठी साहित्य काय काय लागतं ते पण मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. खूप साधी सोपी पद्धत आहे. बऱ्याच ताई पुरणपोळी करतात आणि मी पण करतेच आहे. तर आज मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे. तर बघा मी ह्याच्यामध्ये टाकले हळद आणि मीठ अर्धा अर्धा चमचा आणि 4 ग्लास मी पाणी टाकले. चला तर मग आता हे कुकरमध्ये ठेवून गॅसवर ठेवूया. तर बघा मी कुकर तर लावला आहे डाळ शिजण्यासाठी, कारण डाळ शिजजे तर आपल्याला हे कणिक चांगलं मळून घ्यावं लागेल. जे काही पुरणपोळीची ट्रिक आहे म्हणून सांगते मी तुम्हाला 4-4 वेळा, ती बघा फक्त ह्या पिठामध्ये आहे. कारण पीठ खूप चांगलं मळून घ्यायचं. पुरणपोळी जर आपल्याला चांगली आणि खुसखुशीत मऊ लुसलुशीत आणि एकदम होटाने खाण्यासारखी पुरणपोळी पाहिजे असेल तर कणिक चांगलं मळायचं पहिलं. कणिक जर एकदम तुम्ही परफेक्ट मळली ना, तुमची पुरणपोळी तुम्ही अंधारात जरी केली ना तर एक नंबर फुगणार आहे बरं का. तर बघा मी पातेल्यामध्ये घेतले पाणी, 1 तांब्या पाणी टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण कणिक जे मळून घेतले ते पूर्ण आपलं कणिक बुडजो तर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि हे कणिक मी 1 तास ठेवणार आहे बरं का, लक्षात ठेवा मी 1 तास ठेवणार आहे. त्याच्यानंतर बघा मी हे गूळ खिसून घेते, कारण आपल्याला हे डाळीमध्ये टाकून आपल्याला पुरण चांगलं शिजून घ्यायचं आहे. कारण गूळ खिसून घेतलं म्हणजे काय होतं, डाळ आपल्याला पटकन शिजवायला मोकळं होतं आणि लवकर शिजल्या जाते नाही का. तर बघा आपली डाळ एकदम परफेक्ट शिजून मोकळी झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते बघा किती भारी शिजली बाया, एक नंबर शिजली बघा. आता काय करूया आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. हे बघा आता मी ही चाळणीत काढून घेतली. मी कढई आहे बरं का खाली, नाही तुम्ही म्हणसाल की चाळणी तर डायरेक्ट होतलं आहे काय, तसं नाही आहे. मला आमटी पण करायची आहे. मी आमटीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की शेअर करणार आहे की आमटी कट्टाची आमटी आपण कशी बनवतो आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि कट्टाची आमटी पण एक नंबर लागती बरं का. कट्टाची आमटी आणि पुरणपोळी जबरदस्त. चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. गूळ टाकून घेऊन मस्त आपल्याला त्याला खाली वरी मस्त आपल्याला एक 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायचं आहे पुरण. कारण जोपत्र गूळ आपलं गॅस म्हणजे डाळ सोडत नाही ना, दोन्ही एकमेकाला सोडत नाही, तोपत्र आपल्याला ही डाळ पूर्ण शिजून घ्यायची आहे. बघा आता गूळ मस्त सुटल्या गेले, कारण पाणी पूर्ण सुटलं आहे त्या गुळाचं. आता पूर्ण एक 5 मिनटं आपण हलवून घेऊया. तर बघा इथं विलायची आणि बडीसोप घेतले, साखर घेतली, मिक्सरमधून बारीक काढली. आता बारीक करून आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. बरोबर ना, तुम्ही पण असंच करता ना. हां तर बघा डाळ तर आपली शिजली. चला तर आता हे मस्त घाटून घेऊन पुरण गाळून घेऊया, कारण पुरणपोळी पण करायची आहे ना समोर. मग नको आपल्याला, मग काय होतं आहे कंटाळा येतो. मग लई मोठा व्हिडिओ दाखवला तर काय होतं, कंटाळून पण जाता तुम्ही पण. त्याच्यामुळं बघा मी पटापट प्रोसेस केली. तर बघा 1 तासाच्या नंतर मी आता पीठ काढून घेते पाण्यातून बाहेर. कारण आता आपलं पुरण पण तयार झालं आहे ना, त्यामुळं म्हणलं चला तर आता कणिकलाही बघून घेऊया एकदाचं. तर बघा मस्त पुरण झाले आणि पीठ तर एक नंबर झाले. बापरे जबरदस्त झाले बरं का. असं पुरण पाहिजे आणि असंच पीठ पाहिजे. आता हे पीठ आहे बरं का. हां पिठात आणि पुरणात थोडासा फरक बघा, कारण ते पण येल्लो हे पण येल्लो म्हणता आणि तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला, आहे का नाही. वाव कसलं भारी झाले बया, आहे ना. मग चला तर मग आता पुरणपोळी बनवून घेऊया. खायची आहे ना पुरणपोळी. मस्त पुरणपोळी तूप मारायचं आणि दबा की खायचं. कोणाकोणाला पुरणपोळी आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. मला तर खूप आवडते पुरणपोळी. आणि तूप, मस्त तूप टाकायचं, गरम गरम पुरणपोळी घ्यायची, खाऊन घ्यायचं, आहे का नाही. मला तर खूप आवडते बरं का. हे बघा हे असं पुरणपोळीचा गोळा घ्यायचा, पुरण घ्यायचं, असं मस्त गोळा तयार करायचा आणि मस्त दाबून टाकून द्यायचं आणि त्याला थापायचं. थापून मग आता लाटणं घ्यायचं, मस्त लाटून घ्यायचं, आहे का नाही. तर बघा आता लाटून घेऊया आपण. आणि मी कधीही मी पुरणपोळी करताना मी पीठ कधीच असं किंजूसपणा करत नाही बरं का टाकायला पुरणपोळीवरती. कारण पीठ टाकल्यामुळं काय होत नाही बरं का. हां उलट चांगलीच पुरणपोळी होती, एक नंबर पुरणपोळी होती. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पीठ लय टाकल्यानं काय होतं की पीठ लय दिसतं, असं काही होत नाही. त्याच्यामुळं अशी माझी पुरणपोळी जशी आहे तशी तुम्ही पुरणपोळी करून एकदा नक्कीच बघा. ज्या माझ्या ताई कधी पुरणपोळी केल्याच नसतील किंवा मुली पण बऱ्याच असतात त्या पण अजून आतापर्यंत कधी ट्राय केला नाही, पण ही पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं पुरणपोळी येईल. किंवा मी तुम्हाला म्हणते ना, तुम्ही ही अशी पुरणपोळी तुम्ही अंधारात पण करू शकता. मी 100% चॅलेंज देऊन सांगते, कळलं का. तर तुम्ही ही पुरणपोळी नक्की करून बघा. आणि हे बघा आपण मस्त याला आता थोडं तेल लावून घेऊन हिला आपण आलटी पलटी करून घेऊया. तर आता ही पुरणपोळी कशी फुगणार नाही बघा बरं. आता ही जर फुगली नाही
तुम्ही बघाच आता. अशी पुरणपोळी केल्यावर कशी नाही फुगणार हो. नावं सांगणार नाही मी माझं. बघा बरं येवलेली आता वरी. पुरणपोळी आणि ज्योतिताईच्या रेसिपीमधली कधी फुगणार नाही असं होणार आहे का? शक्यच नाही. काय सांगताय. बघा 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 बया किती लाजतीये ग. बघा बरं माझी पुरणपोळी. मग अशी पुरणपोळी करायला पाहिजे. कोणी नादच केला नाही पाहिजे आपला की बया हिला पुरणपोळी येतच नाही. मग दीदींनो ताईंनो कधी माझ्यासारखी पुरणपोळी तुम्ही करताय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्यासारखी पुरणपोळी तुम्ही कोणी ट्राय केलं आहे का नाही ते पण मला नक्की सांगा. जर केल्या अचान तर तुमची पद्धत पण कशी आहे ते पण माझ्यासंग शेअर करा. कारण मी पुरणपोळी करते. मला सगळा स्वयंपाक येतो. याच्यानंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझ्याकडून तुम्हाला कुठली रेसिपी बघायची हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जे कमेंटमध्ये रेसिपी सांगसान ते कमेंटमधली रेसिपीज तुमच्यासमोर मी आणणार म्हणजे आणणार. 100% माझा चॅलेंज आहे. हो का? तर बघा आपली डबल एक पुरणपोळी आपण करून दाखवली तुम्हाला. कारण एक पुरणपोळीमध्ये काय आपलं भागत नसते. त्यामुळे म्हणलं चला डबल एक पुरणपोळी आपण लाटून बघूया. तर बघा आपण आता इकडून तिकडं पलटी मारली तिला. तर बघा आता ही दुसरी पण पुरणपोळी आपली उलटी फुगली आहे का? हे बघा मस्त पुरणपोळी फुगलेली आहे. चला तर मग आपला पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा. आणि ह्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला कुठली आवडते ते पण नक्की सांगा. आणि आमटीचा व्हिडिओ पण तुमच्यासंग मी शेअर करणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्हाला तो पण कसा वाटतो ते पण सांगा. पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जावा. व्हिडिओ बघल्याच्या नंतर छान छान कमेंट करत जावा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशीच बोलत गोड तिखट